गुड मॉर्निंग मित्रांनो, कशात आहे बघा. लुंगी गमछा हे असं घालून चाललो आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार आहे डायरेक्ट अभिषेक करायला. म्हणून मग आम्ही असं वेअर केलं आहे. हे उज्जैनला घेतले होते, उज्जैनशी घेतले होते, ते कामं आले इथंच घालणार. हे बघा उज्जैनचा लुक आहे, उज्जैनचा लुक. तर आता हे घालूनच आम्ही जाणार आहेत दर्शनाला. रूम वगैरे फ्रेश वगैरे होऊन सगळं आता वाजलेत 12 वाजलेत. फ्रेश होऊन वगैरे सगळं चाललो आता आम्ही दर्शनाला. दर्शन करू, अभिषेक करू आणि मग इथे येऊ, चेंज करू आणि मग मार्केटमध्ये फिरू. बघूया आता पुढं काय 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 येते. नाश्ता पण करायचे, अजून भूक लागली. बघू पुढे काय काय. चलो चलते, देखो लुक देखो सबका. चलो चलते, बाय बाय. नाश्ता करते बघा. नाश्ता घेतला आम्ही, मसाला डोसा. हे लाईनीत बसले वगैरे, हे लाईनीत बसले. भूक लागले, भूक. नाश्ता घेतो, मसाला डोसा. हा लुंगी घातल्यावर डोसा खातोय. आता काय नाही, चांगलं आहे. चला टेस्ट करतो आणि जातो नंतर पाच मंदिरात. हा बघा लुक बघा अण्णा. आम्ही आता असेच हेच लुंगी आणि गमछा घालून जाणार आहेत. मंदिराच्या आवारात जायचे, तर हेच घालून चाललोय आम्ही. आणि पाठीमागे लाईन बघा किती आहे. अरे काय बोलतो, लाईन तर भरपूर मोठी आहे. तो तिकडे थांबलाय. लाईन तर भरपूर मोठी आहे, पण आम्ही डायरेक्ट चाललोय पुढे जाऊन हे करू आम्ही डायरेक्ट अभिषेकसाठी. तर जाऊ पुढे. गर्दी तर भरपूर आहे बघा. आणि तिकडे लाईन आहे, तिकडे लाईन आहे, गर्दी भरपूर आहे. रात्री काहीच नव्हती, पण आता चलो जाते उधर और देखते क्या क्या करना पडेगा. वो चालायला जमत नाही लुंगीमध्ये. आम्ही घरीच बांधले, म्हणजे आता काय टाईम नव्हता कुठे जायला बांधायला, म्हणून आणली होती. मग अशीच बांधले, अशी कशी तरी आहे बघा. हातात घेऊन चाललोय, हातात धरले नाही तर नीट चालता येत नाही. अरे लेडीज लोक कशी चालतात काय माहीत, जमतच नाही चालायला, हातात घेऊन चालायला लागतंय. चलो बघू आता कसं तरी जातो, तिथपर्यंत पोचतो आणि पुढचा बघू. गर्दी तर भरपूर आहे. चलो आम्ही यांच्या मागे मागे आलो पटापट लवकर पुढे. काशी विश्वनाथ धाम पहुंचलो फाइनल. द्वारका मुख 4. तो भाई लोग ये अपना हिंदी मराठी ब्लॉग चालू है. ये देखो हम लोग गली में घूम रहे हैं बनारस की. मंदिर सगळीकडे, सगळ्या चौकाला मंदिर आहेत, सगळं चौकाला मंदिर आहेत सगळ्यात. गल्लीमध्येच फिरतोय. माला वगैरे भरपूर है, रुद्राक्षाच्या माळा. बहुत कुछ है इधर, बहुत कुछ. साड़ियों की दुकान ज़्यादा है. साड़ियाँ, बनारसी साड़ियाँ बस है ना. साड़ियाँ ये देखो, मलाइयो, रबड़ी, रबड़ी है, रबड़ी बनारसी. टेस्ट करेंगे, पहले दर्शन करते हैं, उसके बाद टेस्ट करेंगे. ये देखो दुकान, गल्ली गल्ली तर दुकान आहेत. सही आहे. बसून बसून आम्हाला एक जण भेटला आहे, हा भेटला आहे. आम्हाला बोलतोय तिथून जाऊन देणार बोलतोय. लॉकर वगैरे त्याचं शॉपमधून शॉपिंग करा आणि सगळं घेऊन जा. चपला वगैरे सगळं ठेवा, चपला मोबाईल वगैरे लॉकर जे काय इम्पॉर्टंट सामान असेल ते ठेवून द्या. आणि चपला वगैरे ठेवून द्या, चपला ठेवून द्या आणि बाकीचं मोबाईल वगैरे सगळं लॉकरमध्ये जमा करून दर्शनासाठी पाठवणार आहेत. चलो चलते. तर दर्शन झालेलं आहे आमचं, जवळजवळ अर्धा तासातच झाला. गर्दी होती पण सगळीकडून सोडतात. गाभाऱ्यात तर नाही, म्हणजे गाभारा कसं आहे आता तुम्हाला सांगतो एकदम मध्ये आहे आणि चारी बाजूनी लोक जात आहेत, दर्शन घेत आहेत. दर्शन घेऊन डायरेक्ट सोडत आहेत. जास्त टाईम पण नाही लागला, अर्धा तासात पोहोचलो आम्ही. फक्त आता शूज वगैरे घालतो, साहित्य घेतलं आहे, आता जातो घाटाकडे. ठीक आहे, बाय बाय. दर्शन झालेलं आहे आमचं. आम्ही आलं आता घाटात, गंगा घाटात आलो आहे बघा. गर्दी बघा किती आहे, गर्दी तर भरपूर आहे. पण दर्शनाचं सांगतो तुम्हाला थोडंसं. दर्शन असं झालं की गाभाऱ्यामध्ये जाऊ शकत नाही, चारी बाजूनी लोक येतात. जे तुम्हाला मागची लाईन दाखवली, जे लोक होती एवढी रोडपासून लाईन लागली होती, ते पण आम्ही आता गल्लीतून आलो होतो. गल्लीतून घुसा तुम्ही कुठून पण, 2 नंबर गेटातून, 3 नंबर गेटातून, कुठून पण तुम्ही घुसा. अर्ध्या तासात दर्शन होऊन जाईल. आधे घंटे में दर्शन हो जाता है पूरा का पूरा. ये देखो दर्शन होने के बाद हमको लगा बहुत टाइम लगेगा, लेकिन दर्शन हो गया. अर्ध्या तासात दर्शन झालं मस्त. आणि आता सगळं घेतलं आहे. मोबाईल, कॅमेरा, मोबाईल अलाउड नव्हता, इलेक्ट्रॉनिक काहीच अलाउड नव्हता. तर हे बघा आता हे घाटात आहेत आम्ही. गंगा घाट शोधते, आरती जिथे करतात ते शोधते. पण इथं गर्दी बघा किती आहे. आता इथं फिरतो आम्ही थोडासा
आणि सांगतो तुम्हाला. दर्शनाला गाभाऱ्यात त्याने जाऊ शकत, कारण तिथं जे मूर्ती आहे ती अशी मध्ये आहे आणि चारी बाजूने असे फक्त असे स्लोप दिलेत की तिथून तुम्ही पाणी वगैरे जल अर्पण करू शकता किंवा दूध वगैरे जे काय असेल ते तुम्ही अर्पण करू शकता तिथे. तर याच्यामुळं गाभाऱ्यामध्ये म्हणजे तुम्ही हात नाही टेकू शकत, मूर्तीला हात नाही लावू शकत. पण एरिया खूप मोठा आहे, कॉरिडॉर खूप मोठा आहे आतला. तुम्ही नक्की या, नक्की बघा, खूप मजा येईल, म्हणजे खूप भारी वाटेल, खूप प्रसन्न वाटेल. आणि आता मी गंगेच्या किनारे तुम्हाला दाखवतो किती भारी व्ह्यू आहे इथून. हे बघा गर्दी बघा किती आहे आणि व्ह्यू किती छान आहे. बहुत अच्छा दिख रहा है, देखो ना कितना भीड़ है, बहुत भीड़ है. नीचे जाएंगे, उधर फोटो वीटो निकालेंगे, आगे जाते हैं. चलो ये देखो बघत नाही काय नाही, ठीक आहे. जागा आहे लो झाला रे पुन्हा जाम चार्जिंग करावं लागेल. मागं जा बस चालू ठेव. तू लावून घे जा. आम्ही आता बोट घेतले, बोटीतून चाललोय आम्ही आता फिरायला. कुठे चाललो आपण? हरिश्चंद्र घाट आणि मणिकर्णिका घाट, काल भैरवनाथ मंदिर. येते का गर्दी बघा किती आहे आणि काढायला घेतली बोट. अभि लागता था ना भाई, नाही लागला नाही. हा पेनते. ओ फायनली आम्ही निघलोय, ट्रॅफिक मधून निघालोय. आम्ही घेतले बोट, 1700 रुपये ट्रिप आहे आमची. आम्ही 2 ठिकाणी फिरणार आहेत. कुठं भैया किधर घूमने वाले हम लोग? राजाघाट से लेकर प्रजंग घाट तक. ओके, राजाघाट से लेकर प्रजंग घाट तक. कौन से प्लेस हो जाएगा आपने घूम के अभी? चलो निकल चुके हैं हम लोग. अभी प्राइवेट यॉट है हमारा, प्राइवेट. तर खूप भारी नजर आहे. बोटीतून आल्यावर नक्की फिरा, राजाघाटला चाललो आता आम्ही डायरेक्ट. बॉडी कमी झाली भावांनो. आता एक नंबर नजारा वाटतं. इकडून बघा. चला आता जाऊन फिरू ना, मग सांगतो तुम्हाला. हा बघा इथं हे 2 टाकेचे आहेत आणि इथे आपले गंगा आरती होते. आम्ही रात्री इथे येऊ. हा निकालताय फोटो, सबका निकालताय. हे बघा इथं गंगाची आरती होते. आता इथे येऊ, आम्ही रात्री येऊ, रात्रीचा नजारा दाखवू. आणि हा बघा आपला दिवसाचा नजारा. लोक आंघोळ पण करतायत. और उधर देखो, ये देखो बहुत अच्छा है, देख के बहुत अच्छा लग रहा है. ये देखो काय मस्त नजारा वाटतोय राव, एक नंबर. काशी आ गया, जीवन सफल हो गया भाई. आता चाललो आम्ही तिकडे पोहोचलो, तुम्हाला दाखवतो. चलो बाय बाय. हे बघा मित्रांनो, हा आहे राजाघाट. इथे राजाघाट आहे बघा. इथे स्नान वगैरे करतात लोक आणि इथून आम्ही चाललो आता पुढे. गर्दी बघा ना किती. राजाघाट, मणिकर्णिका घाट आहे, शमशान है, शमशान. इसका इतिहास क्या है रे? इसका इतिहास क्या है? यहाँ पे शंकर जी पार्वती जी स्नान किए थे. हाँ यहाँ शंकर भगवान मणि पाजी कुंडस घाट पे गिर गया रहा. हाँ शंकर भगवान यहाँ शराब में 24 आवर डेड बॉडी जलता रहेगा. अच्छा, इसलिए आग जलती रहती है हमेशा. यहाँ पे राइट 12 बजे जो डेड बॉडी जलता है, हाँ उसका राग मंगला आरती जाता है. अच्छा. तो ऐसे है ये देखो बहुत भारी है. ठीक है. पाण्याच्या आतमध्ये येतो मंदिर, पाण्याच्या आतमध्येच येतो मंदिर बघा. आणि हे किती भारी दिसते बघा ना. काय मस्त वाटतं बघा ना, एक नंबर. नक्कीच या, एकदम प्रसन्न वाटतंय. तर काय भारी वाटतं मित्रांनो. नक्की या, नक्की फिरा. हमने भी तो घूम लिया, अभी बहुत मजा आ गया घूम के. गंगा महल घाट, वो देखो गंगा महल घाट. या घाट सर्वच काही भरपूर एवढं फिरून होते मस्त. तुम्ही नक्की या, खूप भारी वाटतंय. बघून खूप भारी वाटलं. पहिल्यांदा बघितलं, पहिल्यांदा आलो आणि येत राहू, कारण खूप छान वाटतं इकडे.
काय छान आहे बघा ना, पंचगंगा घाट आहे ते मस्त दिसतंय. म्हणजे किनाऱ्यावरून एवढा भारी नजारा आहे ना, बोटीतून तुम्ही फिरले ना एवढं भारी वाटतं बघा ना तुम्ही. महादेव सगळे लोक एकदम प्रसन्न आहे, एकदम खुश हॅपी मध्ये सगळं मस्त बोलत. हे बघा कोणता तर एवढं आम्ही फिरलो, खूप भारी वाटला. झालं आमचं इधर ही रुकने वाले हम लोग, इधर उतरने वाले. चलो चलते फिर. हे बघा आता आपली बोट फिरून झालेली आहेत, बोटीत फिरून झालेलं आहे आपला. आता आम्ही चाललोय काल भैरव मंदिराला. राजवाडा मंदिरात जातो. चला छोटा गायडर भेटला आम्हाला, घेऊन चालला. आता कुठे घेऊन चालला आम्हाला, बोल ना. किधर किधर लेके जा रहा है हमको? काल भैरव मंदिर लेके जा रहा है, गाइड कर रहा है हमको. देखो आता आम्हाला लाईन भेटलेली आहे, भैरवनाथच्या मंदिरात चाललो आम्ही आता. हे बघा लाईन इथंच आहेत, गल्ली गल्लीतून लाईन आहे. तर चपला वगैरे काढले तिथं आणि इकडूनच जाणं आम्ही भैरवनाथच्या मंदिराला. हे बघा लाईन आहे. तर जाऊया मंदिराजवळ गेल्यावर सांगतो तुम्हाला. चलो बाय बाय. पोचतोय आम्ही आता, जवळच आहेत जवळ. पोचल्यानंतर सांगतोच. मोबाईल वगैरे हा नाही अलाउड, तो दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढा दाखवता येईल तेवढा. इथे पण जास्त टाईम नाही लागला, लवकर लवकर आलं पुढे. आणि लाईन एकदम गल्लीतून लाईन आहे एकदम. तर मग काय जास्त हे नाही बघ. आणि कुठे गेले ते हे लोक आहेत ना, ते मगाशी पुढे गेले, ते सगळ्यांचेच भांडतायत ते. काय माहीत कुठून आलं. ठीक आहे चला, इथं जवळजवळ सांगतो तुम्हाला. दर्शन झालेलं आहे, जवळजवळ 15 ते 20 मिनिटात दर्शन झालेलं आहे. लाईन पटापट गेली. आतमध्ये व्हिडिओ नाही काढून दिले, मोबाईल अलाउड नव्हता. तरी दर्शन घेतलं आम्ही आणि निघालो. आणि दर्शनाला आला तर आम्ही वाकलो तर असा मस्त आशीर्वाद दिला ना सगळ्यांना. लाल झाला असेल पंडितजीने, मस्त आशीर्वाद दिला. तर आता झाले दर्शन, आम्ही चाललो आता. लाईनीतून बाहेरच चाललो, गल्लीतूनच आहे. तर बाहेर जातो आणि बाकी आता कुठे जायचं, आता काहीतरी शॉपिंग करायची थोडीशी आणि मग तिथून परतीचा प्रवास बघूया आता. चला हे बघा दर्शन झालेलं आहे मस्त. आता जाऊ, बाय बाय. खायला घेतलं आम्ही रसमलाई वगैरे काय काय घेतो आता. रसमलाई कशी आहे? रसमलाई का? रसमलाई मलाई खातो भारी. भरपूर काय खाल्लंय, रसमलाई खातो. आता लस्सी लस्सी पितो, लस्सी ट्राय करू. लस्सीचा पण आज चमचा आहे. लस्सी टिकी पण एकदम भारी होतं. रबडी जाम भारी, एक नंबर आहे रबडी. तुम्ही पण ट्राय करा सगळं. भैया कचौड़ी उचौड़ी मिली, पूछो हम बनाए कचौड़ी. काय काय खाल्लं तिथे? तिथे भरपूर काय काय ट्राय केलं. रबडी भारी होती, रसमलाई एक छान होती, लस्सी एकदम बकवास होती. म्हणजे लस्सी एवढी काय खास नव्हती. आणि अजून काय गुलाबजाम एक चांगला होता. लस्सी भावसरला तोड नाही. हां लस्सी शहापूरच्या भावसरची भारी आहे लस्सी. इथे तर टेस्ट नाही, मजा नाही आली लस्सीला. बाकी सगळं चांगलं होतं. कचोरी पण ट्राय केली, कचोरी पण भारी होती आणि भारी होता. भरपूर काय काय ट्राय केला. रबडी वगैरे सगळं चांगला होता, टेस्ट एकदम भारी, पहिल्यांदा गेली यार की. तर दुसरीकडे बघू काय काय. चला आमचं दर्शन तर तिकडून गेलं, पण यांना ज्यांना माहीत नाही त्यांची लाईन बघा, शेवटपर्यंत लाईन आहे. शेवटपर्यंत भरपूर मोठी लाईन आहे, त्यांना माहीतच नाही गेट नंबर कुठून जायचं आहे ते. आम्ही चाललो तर रूमवर. लास्ट ड्रेस चेंज. आता आम्ही प्रसाद वगैरे घेतोय. पूजा हो गया हमारा, पूरा हो गया, पूरा घूम के हो गया. अभी बस खरीदी करना है और यहाँ से निकलना है. 6:30 बजे हमारा ट्रेन है. आणि हिंदी मराठी हो रहा है. चलो ध्यान दो, अगली बार एक तो हिंदी करेंगे या तो मराठी करेंगे, कोई तो एक करेंगे. एक ही लँग्वेज में करेंगे, पूरा ट्राय करेंगे. तर सगळं झालं आहे. प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघू आता. हे लाईन बघा अजून, यांना माहीतच नाही. ज्यांना माहीत नाही ना हे ते लोक आहेत. यांना 2-3 नंबरवरून गेले नाही
तर यांची अर्ध्या तासातच होईल. यांना आता 5 ते 6 तास लागतील. त्यांना माहीतच नाही आहे की नक्की लाईन कोणती आहे ना, कोणत्या लाईनला आहे. सगळे जनरल लाईन आहेत, म्हणजे एकच यांना कोणत्या गाडीतून दुसऱ्या गाडीतून जायचं आहे माहीतच नाही आहे. म्हणून यांना 4-5 तास लागणार इथं. आमचं झालं सगळं, दोन्ही झालेत, भैरवनाथ पण झाला आणि पिंडीचा पण झाला. तर आम्ही आता प्रसादी घेऊ आणि निघून जाऊ. चलो चलो, रात हो गई, घर पे जाने का वक्त भी हो गया. झालं सर्व फिरून झालं, सर्व काही झालं. आता एक्झिट आमचं चालू आहे. हे बघा बॅग. फायनली पोहोचलं स्टेशनला. झाला प्रवास, झाला सगळा प्रवास झालेला आहे. आणि स्टेशन बघा, स्टेशन बघा. चला, गाडी लागलेली आहे आमची. आणि आमचं काय मिस झालं ते तुम्हाला दाखवता. इथं नाही आम्ही जाऊ शकलो, फक्त याला टाईम नाही भेटला आम्हाला. बाकी सगळं झालं आमचं फिरून, बाकी काहीच राहिलं नाही. आणि हा स्टेशन बघा किती मस्त आहे. स्टेशन म्हणजे भारी आहे. शेवटचा प्रतीकाला आहे. आम्ही बाईकवर आलो, आम्हाला रिक्षाच भेटली नाही, तर मग आम्ही बाईकवर आले सगळे. आणि बाईकवर असं आलो. तो हिंदी में बताता हूँ. हुआ ऐसा कि लिफ्ट मांगी, एक बंदे से लिफ्ट मांगी. वो झट से रुक गया और वो बोला कहाँ से आए हो, ऐसा वैसा बोलने लगा. हम बोले मुंबई से आए. बोला रिक्शा ही नहीं मिल रही तो क्या अभी चल के जाना पड़ेगा इतना दूर. तो वो बोलने लगा कोई बात नहीं, आप तो हमारे मेहमान हुए, कैसा लगा आपको घूम के, ऐसा वैसा. बोला बहुत अच्छा लगा घूम के, और लोग भी बहुत अच्छे हैं. वो जाते वक्त ऐसे बोला कि काशी के बारे में ज़रूर कुछ अच्छा बोलना, कुछ मतलब डालना, कुछ बोलना नहीं कि काशी के नाम निकालना कि लोग ऐसे ऐसे. मतलब सच में काशी के लोग बहुत अच्छे हैं. और जाते जाते उसको बोला, मैंने व्लॉग में भी बनाया, व्लॉग में भी बताया कि काशी के लोग कैसे हैं. तो वो बहुत हंसते हंसते गया. और उसको हमने बहुत थैंक यू बोला शुक्रिया आपका. वो नहीं तो 5 किलोमीटर चल के आना पड़ता. तो थैंक यू उसको. और बहुत अच्छा लगा काशी घूम के. और ये को हमारा ये मिस हो गया, बस हमारा ये मिस हो गया, बाकी सब मिल गया हमको. अभी स्टेशन पे आए हम लोग, स्टेशन पे. चलो अभी घर पे जा रहे हैं, मिलेंगे बाद में अगले ब्लॉग में. अभी के लिए बाय बाय. और ये हम घर जा रहे हैं. चलो बाय, सब मिल गए हमको. चलो चलते हैं अभी, बाय बाय. थैंक यू काशी, वाराणसी बहुत अच्छा लगा आके. चलो बाय बाय, अभी मिलते हैं अगले ब्लॉग में सीधा. चलो अभी घर चलते, बाय बाय.